मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, 10% आरक्षणावर सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे, संपलेली आहे. पुढील तारीख 4 देण्यात आली आहे. त्यावेळी ॲडव्होकेट संचेती यांनी युक्तिवाद केलेला आहे त्या संदर्भात की मराठा समाज मागास नाही असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. नाही, कमिशननं तर मराठा समाज मागास सिद्ध केलेला आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु ते 10% दिलेलं आरक्षण हे 50%च्या वर आहे. त्यामुळे आम्ही वारंवार सांगतो की ते 50%च्या वर दिलेलं ते टिकतच नाही आहे. ते थोडे दिवस टिकन, पुन्हा पोरांची ॲडमिशन होती, नोकऱ्या होत्या, पुन्हा पोरांना त्या नोकऱ्यातून आणि शिक्षणातून त्या शैक्षणिक प्रवेशातून बाहेर पडावं लागेल. पुन्हा आयुष्याचा खेळखंडोबा पोरांचा होणार आहे. म्हणून खरं तर ते 50%च्या आत घ्यायला पाहिजे होतं, कारण मागासवर्ग आयोग तसं सांगतो. मागास सिद्ध झालेली जात ही 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते. यांनी 50%च्या वर ठेवली, त्यामुळे ते टिकणार नाही. देणारे तेच आहेत आणि मराठ्यांच्या विरोधात लढणारे पण तेच, सगळे सरकारचेच लोक ते दोन्ही पण. त्यामुळे ओबीसी आरक्षण हक्काचं आहे, ते मिळवायचं. संदीप शिंदे यांच्या समितीच्या अहवालातली जी आकडेवारी त्यांनी ती सादर केलेली आहे कोर्टामध्ये युक्तिवाद करताना. शिक्षणात ओपन कॅटेगरीमध्ये 72% मुलं असल्याचं त्यांचा युक्तिवाद आहे. नाही, मी काय सुनावणी बघितली नाही त्याच्यावर आकडेवारीवर बोलायला. मी ते बघितल्याच्या नंतर सांगेल तुम्हाला. परंतु न्यायालयीन प्रक्रियेत ते प्रकरण सुरू आहे, त्याच्यामुळं आता न्यायालयीन प्रक्रियेत सुरू असताना आपण त्या विषयावर काही बोलायचं नसतं. पण ते सोपं आहे ना, तुम्हाला लईच वाटतं मराठ्याला 1 आरक्षण आहे, 2 आरक्षण आहे, 3 आरक्षण आहे, असं जर प्रत्येक क्षेत्रात वाटतं. आणि ज्या क्षेत्रात जातीवादाची अपेक्षा नाही आम्हाला, त्या क्षेत्रातून सुद्धा असे जर प्रश्न विचारले जाते की 1 आरक्षण आहे, 2 आरक्षण आहे, मराठ्याला कोणचं ठेवायचं, तर हे वेदनादायी आहे जनतेसाठी. म्हणून कारण जिथं न्यायदान होतं तिथं असं काही उच्चार काढला जातो, हे मात्र शोकांतिक आहे. पण हरकत नाही, 2 येतं, 3 आरक्षण येतं ते म्हणण्यापेक्षा मराठ्याला देऊन टाका ना सरसकट द्या ना. मग दुसऱ्या 10%च्या आरक्षणाच्याबद्दल बोला. तुम्ही लगेच म्हणणार ओबीसी आरक्षण तुम्हाला आहे, हे सीबीसीचं आहे, तुम्ही असं म्हणणार. आमचा समाजच तेवढा शिल्लक आहे ना, समाजच तेवढा शिल्लक आहे. त्यामुळं ते 10% उलट पुरत नाही आहे मराठ्यांना ओबीसीत असूनसुद्धा. कारण संख्येनं आम्ही समाज राज्यात 50-55% आहे. या समाजाला 10% आरक्षण कसं काय पुरण? ओबीसीत बी अर्धवटच मराठी आहेत. त्यामुळं जे काही ओबीसीत आहेत ते ओबीसीतून आरक्षण घेतात, आणि जे मराठी ओबीसीत नाही ते ईसीबीसीचं 10% आरक्षण घेतात. तुम्ही काय सरसकट केलं का मराठ्याला? सरसकट ओबीसी महाराष्ट्रातला कुणबी, मग म्हणू शकता तुम्ही 2 आरक्षण आहेत, 3 आरक्षण आहेत, 4 आहेत, 5 आहेत. इथं आम्हाला आणखीन ओबीसीतलं सरसकट आरक्षणच नाही आहे, तरच तुम्ही कसं काय मुद्दा घेता? 2-2 आरक्षण आहेत आणि 3-3 आरक्षण आहेत, हे नेत्याला शोभत नाही. बरं, काल तुम्ही छगन भुजबळ यांच्यावरती हल्लाबोल केला की यांना नेपाळला पाठवा, इंग्लंडला पाठवा वगैरे वगैरे. त्यावरून विजय वडेट्टीवारांनी तुमच्यावरती पलटवार केलेला आहे की विजय वडेट्टीवार असं म्हणतायत की असं बोलणे म्हणजे भान न ठेवता बोलणे, अशातला हा प्रकार आहे. भुजबळांना नेपाळला पाठवून फक्त महाराष्ट्रात एकट्या जरांगे पाटलांनाच राहायचं आहे का, असं त्यांनी उलट सवाल तुम्हाला विचारला. शातीराव टोंबोलावर म्हणा, तुम्ही तरी समाधानी आहेत का त्याच्यावर? तुम्हाला बी तसंच वाटतं की नाही मनातून? तुम्हाला तरी ओबीसीचा नेता म्हणून धरतोय का तो? तुम्हाला तर बोललो बी नाही वडंटीवार साहेबाला आम्ही. तुम्हाला काही शब्दांत दुखविलं का? तुम्हाला काय बोललोत का? तुम्ही किती प्रयत्न करता, तुमचा किती अट्टाहास आहे, किती धडपड चालली तुमची ओबीसीचा नेता व्हायसाठी, होऊन देते का तुम्हाला? आमची तरी इच्छा आहे हो तुमच्यासारखा हुशार नेता, ओबीसीचा नेता होऊन देते का तुम्हाला? तुम्ही त्याची एवढी कड घ्यायला लागले, तुम्हाला तरी गिनीत आहे कधी? तुमच्या तरी बैठकीला का आलं आहे का? उलट हा मराठा समाज तरी तुम्हाला जवळ धरतो. आमची तरी इच्छा आहे तुम्ही ओबीसीचा नेता व्हावा, त्यांची आहे का तुम्ही व्हावा म्हणून? मग एवढी का कड वाढायला लागली? आम्ही तुम्हाला बोललो बी नाही, त्याची कड वाढायला लागी. इतका पारदर्शक नेता नाही आहे तो. वडंटीवार साहेबांनी त्याची बाजू वाढावं, इतका पारदर्शक नेता नाही आहे तो छगन भुजबळ. तुमची प्रतिमा चांगली, त्याच्यामुळे कशाला मलिन करता उगाच? आम्ही तर तुम्हाला बोललो नाहीत. बरं, तुम्ही असं म्हणालात की जी आरमध्ये फेरफार केला, बदल केला, काही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर मराठ्यांची लाट पुन्हा एकदा उसळेल. त्यावरती सुद्धा ते म्हणतायत की ही झुंडशाही नाही, ही हुकुमशाही नाही. तुम्हाला उद्देशून त्यांनी म्हटलं वडेट्टीवारांनी. नाही, ते वेळ आल्यावर कळलं ना त्यांना कोणची शाही आहे, ती कशी आहे. ती वेळ आल्यावर कळन. तुम्ही फेरफार करा, शब्दप्रयोग करा,
मग तुम्हाला आंदोलन बी कळन, आंदोलनाच्या दिशा बी कळन आणि मराठी बी कळतील काय ती. आता सहन करायचं आम्ही बी थांबवलं आहे आता. 40-45 वर्ष झालं नुसतं सहनच करतो आहे आम्ही. सहन करायचं आम्ही पण थांबवलं आहे आता. राज्य शासनाने सारथीतर्फे देणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय जो आहे तो अचानक घेतलेला आहे. त्यामुळे 70,000 मराठा विद्यार्थ्यांचा अचानक हा लाभ बंद होतो. त्या संदर्भात मला आज माहिती मिळाली. मी उपसमितीशी त्याबद्दल निरोप पाठवला आहे पण, की तुम्ही पोरावरती असा अन्याय नाही करू शकत. कारण तेवढाच एक संस्था आहे, तेवढीच एक सारथी आम्हाला आहे की त्यातून आमचे पोरं घडत आहेत, संशोधक होत आहेत, PhD करत आहेत, शिक्षण घेत आहेत. तिच्यावरती असं गंडांतर जाणून बुजून भुजबळसारख्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नाही करू शकत. हे मी सरकारच्या कानावरती टाकले. त्यात ते बदल करतील, आता अशी अपेक्षा आहे, करतील नक्कीच. नाही केले तर त्याचे परिणाम पुन्हा सरकारला भोगावेच लागणार आहे. बरं, काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असं छगन भुजबळ म्हणतात. काही लोकांची म्हणजे अप्रत्यक्ष त्यांनी तुम्हालाच म्हटले ते, काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत. ते तुला त्याला एक तर आता मला त्याच्यावर बोलायचं म्हणलं की मग मला डोकं सरकत. आम्ही आदर करतो एकमेकाचा. तुला नाही राहिली अक्कल. तू फक्त आमच्यात गैरसमज कसा पसरण, मराठ्यांच्या गरिबाच्या आंदोलकात आणि राजकारणी मराठ्या नेत्यात कसा गैरसमज पसरण, एवढंच काम करतो. ते आमच्या दबावामुळं बोलत नाहीत असं नाही. आम्ही एकमेकाचा सन्मान करतो म्हणून आम्ही एकमेकाला बोलत नाहीत. त्याचा गैरअर्थ पसरून तू आमच्या मराठ्यात लावू नको. कारण तुला पुरेपूर मराठ्यांना ओळखलेलं आहे आणि तोही भाषा काय, तो मराठ्यांचा किती विरोधक हे मराठ्यांच्या नेत्याच्या सगळ्या पक्षातल्या लक्षात आले. कारण त्यांच्यासुद्धा लेकीबाळीला आरक्षण लागतं, त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्याला आरक्षण लागतं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना लागतं, त्यांच्या पक्षातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना आरक्षण लागतं. त्यामुळं मराठ्यांचे जेवढे नेते आहेत सगळ्या पक्षात, त्यांच्याही लक्षात आलं आरक्षण मुद्दा हा आपल्या भविष्याशी निगडीत आहे, आपल्या अस्तित्वाशी निगडीत आहे. जात आणि जातीचे लेकरं डोळ्या देखता तरफडून देणं हे आमच्या नेत्याला शोभतच नाही आहे. त्याच्यामुळं तू इतक्या उड्या हाणतो मराठ्यांच्या विरोधात हे त्यांच्या लक्षात आलं. तेही बघ थोड्या दिवसात कसं उड्या हाणतात. तू एक शब्द वापरला आहे तेव्हापासून मराठ्यांचे गरीब लोक आणि नेते तैट झाले. तोच शब्द येतो अराजकता माजर. तुझी अराजकता माजीन म्हणलास ना, तेव्हापासून मराठीचे नेते तैट झालेले आहेत. तुला तो हे शब्द आम्ही राखीव ठेवलेले असतात. तू किती शान आहे आम्हाला माहिती आहे, पण तो हे शब्द आम्ही राखीव ठेवलेले आहेत. तो अराजकता माजर म्हणलेला आहे. तू 100% पहिल्यांदाचे तुमचेच लोक घालून दंगली केल्या त्या तुम्ही, त्या तुम्हीच केलेल्या आहेत. आमच्या मराठीचे पोरं गुतवले तुम्ही. तशी तुला अराजकता माजवायची ही देवेंद्र फडणवीस साहेबाच्या 2-3 दिवसापासून लक्षात आली. म्हणजे हा थेट आरोप आहे तुमचा दंगली केल्याचा. तेव्हाच म्हणला ना, मी म्हणलो का? तेव्हाच म्हणला ना अराजकता माजल म्हणून. मराठ्याला जर आरक्षण दिलं अराजकता माजल. त्याच्यापासून आमचे मराठ्यांचे नेते आणि मराठी खडबडून जागे झालेले आहेत की तू किती खालच्या विचाराचा आहे, किती नीच विचाराचा आहे. आणि फडणवीस साहेबाच्या लक्षात आलं त्या दिवशी अराजकता माजून म्हणजे का तू दंगली घडून आणतो का आता अंधारात माघारून निमित्त काहीतरी शोधायचं त्यातून दंगली घडून आणायच्या, लोकांच्या मोर्चात घुसवायचं, कुंकडं तू दगडफेक करायला लावणार, जाळपोळ करायला लावणार आणि गुंतवणार मराठ्याचे पोरं. अराजकता माजवणार म्हणजे काय? तू कापिनार का काय आता मराठी कापिनार? तू अराजकता म्हणजे काय करणार? त्यामुळं फडणवीस साहेब शाने झालेत त्या दिवसापासून. त्याला नाही दिसणार ते. शिंदेसाहेब पण झालेत आणि अजितदादा पण झालेत आणि मंत्रिमंडळातले सगळे मराठ्यांचे नेते आता हुशार झालेत आणि सर्वपक्षीय मराठ्यांच्या नेत्याच्या लक्षात आलं याची कसली अराजकता असती बघूच लागला आता. हेवलेच माजलेवने बोलायला ना. कारण काय असतं बरं का, आमचे मराठ्यांचे लोक नेते झाले म्हणजे काय पाप नाही केलं. तुम्ही काहीही बोलावं आणि आमच्या जातीनं आणि आमच्या जातीच्या मराठ्याच्या नेत्यांना ऐकून घ्यावं हे आता सहन होत नाही ना. त्यांची तरी कुठंतरी अस्मिता असं ना त्यांना पण. जरी नेता असला तो एखाद्या पक्षाचा मराठ्याचा, आमदार खासदार मंत्री असला, त्याला पण अस्मिता आहे ना, इज्जत आहे ना, प्रतिष्ठा आहे ना. तो अराजकता माजवीन म्हणजे काय मराठ्या कापितो काय? हे मराठ्यांच्या नेत्याच्या डोक्यात सुद्धा आता फिट बसले. माजल्यासारखा कुंकडं बोलतो म्हणजे मराठ्याच्या नेत्यात दम नाही का? ते काय तुला आवडू शकत नाहीत का? किंवा मराठ्याच्या नेत्याला जातीविषयी प्रेम नाही का? फक्त आमच्या मराठ्याचे नेते तो यासारखे नालायक आणि नासके नाहीत. जातीवाद नाही करत, तू जातीवाद करतो. पण आता तुला ते थांबवायचंच नसेल, तुला अराजकताच माजवायची असेल तर मराठीचे नेतेसुद्धा सज्ज झालेले ते तू ध्यानात ठेवा. ते म्हणतात की ओबीसी मराठा हा संघर्ष शांत झाला पाहिजे,
सर्वच आरक्षण हे घेणार असले तर बाकीच्यांनी कुठे जायचं? बाकीच्या कुठं जायचं तिथंच राहायचं. कुठं जायचं? मराठा धरून 60% लोकसंख्या आहे, सोडून नाही. 32% आरक्षण तुम्ही वेगळे प्रवर्ग केले ते प्रवर्ग सगळे रद्द करायला पाहिजेत. ओबीसीसाठी सगळ्यांसाठी 32% खुलं आरक्षण पाहिजे सगळ्यांसाठी. ते धरून मराठा समाज आहे, त्याच्यामुळे कोणाला धक्का लागत नाही. आमच्या तर नोंद आहेत, तुमच्या तर नोंदीन फायदीन काहीच नाही. पण ते म्हणतात की हा जो संघर्ष आहे ओबीसी विरुद्ध मराठा हा शांत झाला पाहिजे असं म्हणतायत ते. तू शांत होऊन दिशी नव्हे म्हणा. तू शांत होऊन देणार ना, त्याशिवाय तो राजकारण पोळी भाजत नाही ना. त्याशिवाय तो राजकारण धकतच नाही आहे. तू कोणत्याही पक्षाला ओबीसीचं नाव सांगूनच मंत्री होतो, आमदार होतो. तो असा माणूस म्हणून कधीच आमदार नाही, तो सरपंच बी नाही होऊ शकत. इतकी नियत खराब आहे. ते दमकून असंच मी ओबीसी नेता आहे, नाही तर ओबीसी विरोधात घालीन, अराजकता माजवीन, दंगली करीन. त्याच्या अर्थ तेच होतेत ना. अराजकता माजवीन म्हणजे दंगली करीन, कापाकापी करेल. ती मागं म्हणला बी होता ना, तलवारी घासा काहीतरी असा शेर म्हणला होता ना. म्हणजे त्याची त्या डोक्यातलं जी खोळी आहे ना, गरीब ओबीसी आणि गरीब मराठ्यात भांडण लावायचं, हे मराठ्यांच्या नेत्याने आता ओळखेल. त्यामुळे मराठ्याचे नेते ताईट आहेत, सावध आहेत. तो याकडे बघणारच आहे एक ना एक दिवस. ते बघतात का नाही. म्हणजे ते शांत होऊ देणार नाही, होऊच देणार नाही ते कधीच. होऊ द्यायचं असतं तर त्याला माळ्यासारखाच बागवान दिसतो, पण मराठ्यांसारखाच कुणबी नाही दिसत. त्याला माळ्यासारखा बागवान दिसतो आणि तो आरक्षणात चालतो, पण त्याला मराठ्यासारखाच कुणबी दिसत नाही. मराठी नाही चालत. मराठ्याची मतं त्याला लागतात. हो, सगळी मदत त्याला मराठीची लागते. फक्त त्याला मराठीचे लोक आरक्षणात नाही लागत. कसं काय जातीवाद कमी होईल, ते होऊच देत नाही. अगदी एक शेवटचा प्रश्न आहे. 11 विवाह लावा आणि तुमच्या मुलीची लग्न आमच्या मुलासोबत लावा, म्हणजे ओबीसी मुलांची लग्न मराठ्यांच्या मुलीसोबत लावा, असं वादग्रस्त विधान काल लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे. त्याच्या जाऊन तिकडे ते बंगाल. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपल्यासोबत प्रतिक्रिया दिलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंकुश नगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.